2004 सालापासून नेमकी किती वसुली झालेली आहे यावर एक नजर टाकूयात। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरची टोलधाड आपण पाहतोय। 2004 साली अपेक्षित वसुली होती 96 कोटी रुपये, प्रत्यक्षात वसुली झाली 28.5 कोटी। 2005 साली 120 कोटी अपेक्षित होते, मात्र 54.2 कोटी वसूल झाले। 2006 साली 101 कोटी अपेक्षित होते, 61.20 कोटी वसुली झाली। 2007 साली 106 कोटी अपेक्षित वसुली होती, प्रत्यक्ष वसुली झाली 148 कोटी। 2008 साली 132 कोटी अपेक्षित होते, 187 कोटी इतकी वसुली झाली। तर 2009 साली 139 कोटी अपेक्षित होते, जी वसुली 200 कोटी झाली। 2010 साली 145 कोटी अपेक्षित होते, 214 कोटी वसूल झाले। 2011 साली 180 अपेक्षित होते, 180 कोटी अपेक्षित होते, ती 200 कोटी वसुली झाली आहे। 2012 साली 189 कोटी अपेक्षित होते, 275 कोटी वसूल झाले। 2013 साली वसुली झाली आहे प्रत्यक्ष 294, 2014 साली 360 कोटी वसूल झाले, 2015 साली 433 कोटी वसूल झालेले। वसुली कैक पटीने वाढलेली आहे। अपेक्षित वसुलीपेक्षा वसुली जास्त झाली आणि त्याचमुळे हा टोल आता बंद करावा अशी मागणी केली जाते।